नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मुस्लिम तरुणांनी हिंदू तरुणींवरती अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीला आलंय। आरोपींकडून हिंदू तरुणींवर लज्जास्पद टोमणे मारणं, हिंदू धर्मातल्या देवतांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणं, लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले। मुंबई नाका पोलिसांनी आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, निदा खान, रजा मेमन आणि आसिफ अन्सारी यांना अटक केलेली आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। पीडित महिलांनी किंवा संस्थांनी अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकचा तपशील बघूया। आर्थिकदृष्ट्या बेताची आणि गरजू पार्श्वभूमी असलेल्या हिंदू तरुणींवरती हे अत्याचाराची प्रकरणं घडलेली आहेत। काही हिंदू तरुण आणि तरुणींना जबरदस्तीने धार्मिक प्रथा पाळायला भाग पाडल्याचं कळतंय। हिजाब घालणे, नमाज पठण, रोजा ठेवणे यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे। एका हिंदू तरुणाचं जबरदस्तीने धर्मांतर केल्याचाही धक्कादायक प्रकार उघड झालाय। तरुणाचं नाव बदलून मुस्लिम धार्मिक पेहरावात वावरायला भाग पाडलं असा आरोप आहे। पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीच्या मित्राकडूनही अत्याचार झाल्याचं कळतंय। आरोपींकडून हिंदू धर्मातल्या देवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं करण्यात आली। आरोपी रजा मेमन, शाहरुख कुरेशी यांच्या ऑफिसमध्ये हिंदू तरुणींना लज्जा निर्माण होईल असं वर्तन त्यांचं होतं। आरोपी तौसिफ अत्तार यांनी हिंदू तरुणींना खासगी आयुष्याबद्दल लज्जास्पद गोष्टी विचारून अनेक अपमानास्पद गोष्टी केल्याचं समोर आलेलं आहे। हिंदू महिलांच्या वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबद्दलही आरोपींनी टोमणे मारल्याचे आरोप आहेत। आरोपी शफी शेख हा ऑफिसमध्ये हिंदू तरुणींकडे पाहून आक्षेपार्ह पद्धतीने हसायचा, तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा। अनेकांना जबरदस्तीने मांसाहार करायला लावल्याचेही आरोप आहेत। आणि आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आहेत। मेधाताई, अगदी काही दिवसांपूर्वीच एक लव्ह जिहादचं प्रकरण आपण उघडकीला आणलेलं होतं आणि आता हे त्याचाच वेगळा अवतार आपल्याला बघायला मिळतोय, कॉर्पोरेट लव्ह जिहाद। आपली पहिली प्रतिक्रिया याच्याबद्दल? अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे आणि या ठिकाणी सामूहिक कॉर्पोरेट लव्ह जिहाद या ठिकाणी केला गेलाय। आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की अनेक वर्ष ही गोष्ट चालू आहे, या महिला हे सगळं सहन करतायत आणि ज्या वेळेला त्यांनी तक्रार त्यांच्या HR डिपार्टमेंटमध्ये केली त्यावेळेला त्या महिलेनी सुद्धा, त्या पदाधिकारी महिलेनी सुद्धा त्या ठिकाणी तो सगळा विषय जो आहे हा दाबण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे, आता तक्रार दाखल झालेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, अटक झालेली आहे, तरी सुद्धा या घटना वारंवार होत आहेत आणि या घटना होऊ नयेत म्हणून काय करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे। एकतर शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आहे ही सक्षम करण्याचं कार्य हे चालू आहे। धर्म स्वातंत्र्याचा कायदा सुद्धा आलेला आहे। प्रामुख्याने समाजामध्ये सुद्धा, तरुणींमध्ये सुद्धा जनजागृती होण्याची आवश्यकता आहे। कुटुंबांमधून प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे। कॉलेजेसमधून या संदर्भातल्या संपूर्ण त्याची जी माहिती आहे ही दिली जाण्याची आवश्यकता आहे। कारण या मुली कित्येक वेळेला आपल्याला परत सुद्धा दिसत नाहीत। लव्ह जिहादच्या केसेसमध्ये अनेक मुली या कुठल्या सापळ्यामध्ये अडकलेल्या असतात की त्या परत आपण मिळवू शकत नाही। तरुणींनी खूप जागरूक असण्याची आवश्यकता आहे। आता या ठिकाणी ज्या तरुणी पुढे आलेल्या आहेत त्यांच्यामुळे हे प्रकरण जे आहे पुढे आलेलं आहे। बलात्कार असेल, विनयभंग असेल, नमाज पढायला लावलं असेल, मांसाहार करण्यासाठी भाग पाडला असेल, ही अतिशय धक्कादायक आणि निषेधार्ह बाब आहे आणि कडक मोठी कारवाई, त्वरित कारवाई यामध्ये झाली पाहिजे असं माझं मत आहे। मेधाजी, आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत होत्या खासदार मेधा कुलकर्णी भाजपच्या।